स्वामी विवेकानंद मराठी निबंध. उठो जागो, लक्ष गाठेपर्यंत थांबू नका हा क्रांतिध्वनी ज्यांनी जगभर पोहोचवला ते स्वामी विवेकानंद हे भारताच्या आध्यात्मिक शौर्याचे प्रतीक आहे. वेदांचे अगाध ज्ञान, तरुणांच्या ऊर्जेचा विश्वास आणि मानवतेचा अखंड संदेश यांचा जिवंत मूर्तिमंत पुतळा म्हणजे स्वामीजी यांचे शिग्रो भाषण आणि रामकृष्ण मिशन यांनी भारताला जागतिक मानचिन्ह दिले. त्यांचे अदम्य आत्मविश्वास आणि विश्वबंधुत्वाची दृष्टी माझ्या मनाला भारावून टाकते. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्या घरी जन्म. मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. रामकृष्ण परमहंसाच्या सानिध्यात एकात्मेचा अनुभव. गुरूंच्या निधनानंतर संन्यास स्वीकारून विवेकानंद नाव धारण केले. अमेरिकन बहिणींनो आणि भावांनो या उद्बोधक संबोधनाने वेदांताचा जागतिक पुरस्कार केला. 1897 मध्ये सेवा हीच खरी देवपूजा या तत्वावर मानवसेवेची संस्था स्थापन केली. 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठात अलौकिक निधन. स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताचे आध्यात्मिक स्थापत्यकार आहे. त्यांनी सिद्ध केले की म्हणजे मानवी जीवनाची गतिशील शक्ती आहे, पलंगडी घेणारी सांप्रदायिकता नव्हे. हीच राष्ट्राची खरी समृद्धी आहे. त्यांचा सुसंवाद शक्य आहे. जो परमात्म्याला भेटला तो माणसात दिसेल, जो माणसाला भेटला तो परमात्म्यात दिसेल हे त्यांचे सार्वभौम सूत्र आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी दिलेल्या जागतिक भारताचे स्वप्न आजही अधुरे आहे. बेलूर मठ आणि रामकृष्ण मिशन त्यांच्या विचारांचे जिवंत स्मारक आहे. भारताच्या गौरवशाली अतीतांचे दर्पण, वर्तमानाचे प्रेरणास्रोत आणि भविष्याचे दिशादर्शक म्हणजे स्वामी विवेकानंद ज्यांच्या विचाराचा प्रकाश पिढ्यानपिढ्या भारताला मार्गदर्शन करत राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.